घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी हवी असेल तर या देवाचा फोटो दक्षिण दिशेला लावा। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। ज्योतिषशास्त्राच्या टिप्सनुसार पूजा करण्यासाठी आणि घरामध्ये मंदिर स्थापित करण्यासाठी योग्य दिशा म्हणजे पूर्व दिशा मानली जाते। विशेषतः ईशान्य कोपरा पूजा करण्यासाठी सर्वोत्तम दिशा मानली जाते। तर दक्षिण दिशेला देव किंवा मंदिराची स्थापना करण्यास मनाई आहे। पण वास्तूनुसार या देवाचे चित्र या दिशेला लावल्यास ग्रह दोषांपासून तर मुक्ती मिळतेच, पण घरातील वातावरणसुद्धा सकारात्मक होते आणि सर्व दोष नष्ट होतात। मित्रांनो, पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम असे नक्की लिहा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच अशी नवनवीन माहिती तुम्हाला रोज मिळेल। चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया। वास्तूनुसार दक्षिण दिशेला यमाची दिशा म्हटले जाते, त्यामुळे या दिशेला मंदिर बांधणे किंवा पूजा करणे वर्ज्य आहे। मात्र दक्षिण दिशेला हनुमानजींचे चित्र किंवा मूर्ती स्थापित केल्यास ते खूप शुभ मानले जाते। हनुमानजी बसलेल्या स्थितीत आहेत त्या दिशेला हनुमानजींचे असे चित्र लावावे असे म्हणतात, यामुळे घरातील सर्व समस्या दूर होतात। वास्तूनुसार हनुमानजींचे लाल रंगाचे चित्र किंवा ज्या मूर्तीमध्ये त्यांनी लाल रंगाचे वस्त्र किंवा सिंदूर सजवला आहे ती वस्तू कधीही दक्षिण दिशेला लावू नये। वास्तूनुसार असे चित्र दक्षिण दिशेला लावणे अशुभ मानले जाते। त्याचबरोबर हनुमानजींचे बसलेले चित्र दक्षिण दिशेला लावण्यास घरामध्ये शुभ फल प्राप्त होते। याची रोज पूजा करावी आणि सोबतच हनुमान चालिसाचे पठण करून मंगळवारी हनुमानजींसमोर दिवा लावावा। नंबर 1, घराच्या दक्षिण दिशेला हनुमानजींचे चित्र लावल्यास वास्तुदोष दूर होतो। नंबर 2, याशिवाय घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तींचा वास राहत नाही आणि तुमच्या घरामध्ये एक प्रकारची सकारात्मकता येते। नंबर 3, घरातील कोणी आजारी असेल तर दक्षिण दिशेला हनुमानजींचे बसलेले चित्र लावल्याने रोगराईंपासून आराम मिळतो। नंबर 4, इतकेच नाही तर जर तुमच्या घरात खूप भांडण आणि वादविवाद होत असेल आणि घरामध्ये घरगुती कलह होत असतील तर हनुमानजींचे चित्र लावावे। यामुळे घरातील लढाई आणि वादविवाद चांगल्या प्रकारे थांबतो। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला तुमच्या आवडत्या देवता, कथा किंवा विषयांबद्दल आमच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आम्ही त्यावर व्हिडिओ बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करू। धन्यवाद।